नमस्कार, महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। ज्या गावाला राष्ट्रीय संतांची परंपरा आहे, मराठी पुढे गेलेली आहे, ज्या गावाला अशा कवींची संकल्पना आहे, म्हणजे आद्यकवी आहे, जसं आता मी वेंगुर्लेचा उभा दांडा जो आहे ते मंगेश पडगावकरांचं गाव आहे, म्हणून आपण तिथे कवितांचं गाव आहे। आता 20 तारखेला दुसरं पुस्तकांचं गाव आपण मालगुण माझ्या जिल्ह्यातलं तिथे केशवसुधांचं गाव आहे। परवा आपण मराठी भाषा दिन कुसुमाग्रजांच्या नावानं साजरा करतो, पण दुर्दैवानं शिरवाड्यामध्ये पुस्तकांचं गाव झालं नव्हतं। मी स्वतः जाऊन चालू केलं, शिरवाडीला पुस्तकांचं गाव सुरू होतं। त्यानंतर कोकोलीमध्ये ग्रामीण साहित्य त्यांच्यामध्ये अशी लोक आहेत, अशांची गावं आता आपण पुस्तकांमध्ये किंवा कवितांमध्ये निर्माण करतो। पूर्वी काय व्हायचं की गावात करत असताना पॉलिटिकल आणि यादी तयार करायची, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मोदयांना दडावून सांगायचं की आमचं हे गाव झालं पाहिजे, पता टाकल्या ज्या गावामध्ये महाराष्ट्राची मराठी भाषा वाढली त्यानं वाढवली। आणि बाबांना तर किती वेळा संबंध काय का युवा साहित्य संमेलन आपण सुरू केलं, आणि विशेषतः आपण असं फक्त म्हणतो की 50% आम्ही राजकारणामध्ये वाटा महिला भगिनींना दिलेला आहे, पण देशामध्ये आपलं राज्य पहिलं असं म्हणालं की फक्त महिलांसाठी साहित्य संमेलन ते आपण सुरू करावं, त्याला तरतूद देखील महाराष्ट्र असताना पुरस्कारामध्ये आपल्याला माहीत असेल की आपण वाङ्मय पुरस्कार देतो, आणि वाङ्मय पुरस्कार देखील 2-3 वर्ष होत होते। यावर्षीपासून 250 लोकांच्या सिटिंग कमिटीमध्ये वाङ्मय। महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे, सबस्क्राईब जरूर करून घ्या। आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर यावेत यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा।